तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। सर्वात आधी मला हे सांगा, या चष्मा कसा आहे? नवीन चष्मा आहे भाई, काहीतरी क्रेझी लुक आहे। हा, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर खूप वर्षांनी म्हणजे 2 ते 3 वर्षांनी ऑलमोस्ट आज मी व्लॉग करतोय, आणि त्याचं कारण म्हणजे आज आहे आपला ग्रॅज्युएशन डे, डिग्री डिस्ट्रीब्युशन सेरेमनी। तर त्यासाठी मी आज व्लॉग करतोय। तर जे मला खूप आधीपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी खूप आधी पण व्लॉग करायचो। मी रील्स तर त्यानंतर बनवायला लागलो, अराउंड मी 21 मध्ये वगैरे व्लॉग करायचो। मी 4-5 व्लॉग टाकलेले आहेत। तर त्यानंतर मग मी कॉलेजमध्ये यूथसाठी वगैरे जायचो, त्याची डेली प्रॅक्टिस असायची। तर मग त्या निमित्ताने कधी व्लॉग करणं झालंच नाही, कारण जास्त बाहेर कधी गेलोच नाही। तर मी बोललो की आज आपलं कॉलेजचा ऑफिशियल शेवटचा दिवस आहे, डिग्री डिस्ट्रीब्युशन म्हणजे डिग्री मिळणार आणि कॉलेजमधून आपला कायम संपा डंपा टू। तर मग बोलला भाया एंड आहे कॉलेजचा, इथून आपण ब्लॉगिंगची सुरुवात करूया, कारण अंत असती प्रारंभ, म्हणजे कशात तरी एंड हा कशात तरी सुरुवात आहे। कोट ऑफ द डे मध्ये मार्क करा तुम्ही हे सगळं। तर मी बोललो भाई ब्लॉगिंग सुरू करूया ना। तर आज आहे आपला ग्रॅज्युएशन डे, आणि त्याचा सीन सांगतो कसा आहे की आहे ना, सगळ्यांना चीफ गेस्ट करून स्टेजवर डिग्री मिळत नाही, ती फक्त एक्सक्लुझिव्ह 200 लोकांना मिळते। खूप एक्सक्लुझिव्हिटी आहे त्यात। पण कसं आहे, 50 जे आउटस्टँडिंग स्टुडंट असतात, म्हणजे मेरिट आणि आउटस्टँडिंग दोन्ही मिळून 50 असतात। त्यानंतर 100 BComचे असतात, 20 BMSचे असतात, 20 MComचे असतात आणि 20 BASचे असतात। तर हे असे टोटल मिळून 200 लोक होतात, आणि त्या 200 लोकांमध्ये मी सुद्धा आहे। तर मी कशात आहे? आउटस्टँडिंग स्टुडंटच्या लिस्टमध्ये आहे मी। तर स्टेजवर डिग्री मिळणार आहे, आणि त्यासाठी आउटफिट काही क्रेझी नाहीये, बेसिक आउटफिट आहे, बेसिक फॉर्मल्स आहेत। व्हाईट शर्ट असणार आहे, ब्लॅक पॅन्ट असणार आहे, आणि त्या म्हणजे बेसिक घालायचं कारण एवढंच आहे की त्याच्यावर रोब येणार आहे, तर तो रोब असणार आहे ब्लॅक। तर मग व्हाईट आणि ब्लॅक ते बेटर कॉम्बिनेशन दिसेल। आणि पॅन्ट पण म्हणजे ब्ल्यू वगैरे जे ऑप्शन होते, नेव्ही ब्ल्यू वगैरे घालू शकत होतो, व्हाईटवर मस्त वाटली असती। पण मग कसं माहिती आहे, ब्लॅक रोब, व्हाईट शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्ट थोडं ऑफ गेलं असतं, म्हणजे कसं ब्लॅक 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 जरा बघायला बरं वाटणार। तो म्हणजे मी बघितलंय, तो डिग्री डिस्ट्रीब्युशन वाला आउटफिट असा मस्त लांबच्या लांब रोब असतो, तुम्ही सर्वांना माहिती असेल तो कसा असतो। तर त्यामुळे मी एवढा विचार नाही केला, बऱ्यापैकी सगळंच कव्हर होऊन जातं आउटफिट आपला, तर त्याच्यावर कष्ट नाही घ्यायचे। हा, आणि बाकी दुसरं म्हणजे माझा चेहरा एवढा सुजलेला दिसतोय कारण मी मॅड झोपलोय। केस पण थोडे नीट सेट नाहीये, कारण उठलोय, आंघोळ केली आणि डायरेक्ट कॅमेरा चालू करून व्लॉग करतोय, तर अजून नीट तयारी झालेली नाहीये। तर आता निघू थोड्या वेळात, आपण कॉलेजला शर्ट वगैरे घालू, चेंज करू आणि कॉलेजला निघू, डायरेक्ट कॉलेजला भेटू। कारण मध्ये मी काय शूट करू, बाईक वगैरे साठी कॅमेरा इथे लावू, पण जाऊ दे, नाही लावत, नंतर आपण दुसऱ्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये करू। तर चला, सो कॉलेजमध्ये आलोय आणि हा आहे कॉन्व्होकेशन सेरेमनी वाला फिट, क्रिश वाला फिट वाटतोय। Thank you, Krish. Sorry. This journey at Podar has been very special to me, and I would like to thank to all my teaching staff, the non-teaching staff, all my batchmates and everyone present here. Podar has changed me a lot. The Himanshu right now is completely different from Himanshu that was in JC. As we all say, Podarites are born for greater things, but I would like to say Podar makes us do great things. Everyone asks Podarite, what you gonna do if you never win? I guess they'll never know. Thank you so much, Himanshu Patil, the Instagram sensation. 2, 1. नमस्कार सगळ्यांना, आज आमच्या डिग्री डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। याच तऱ्हेने कॉलेजचा अंत झालेला आहे। येणार असेल तर मला काय माहिती नाही, येणार आहे, अच्छा येणार आहे का? युट्यूबवर येणार आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। ह्याला काय याचं नाव? पाटील, पाटीलला सबस्क्राइब करा आणि बघा सगळे मित्र बघा। रॅपो तांबे कुठे आहे? मी ब्लॉग बनवतो ग्रॅज्युएशन डेचा। तुला काय वाटतंय? फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे। आय गेस यू विल नेव्हर नो। काय अरे डायलॉग आहे सारे माहिती आहे, पण काय आहे? मला इतकंच बोलायचं आहे की मला खूप लोकांनी सपोर्ट केला। मी रडू नको,
मेन सपोर्टर ऋषी कदम होता. ऋषी इकडे ऋषी प्लीज ये शिव्या नका देऊ का? ब्लॉग आहे फॅमिली फ्रेंडली. अरे तू फॅमिली फ्रेंडली बोललो तर तू बाई फॅमिली बनवायला निघाला. पारसने ब्लॉग बंद केला. आपण परत आता चालू करतोय. कट होता मध्ये. ऋषी काय वाटतं तुला? ग्रॅज्युएशन झालं आपलं त्यामध्ये. मी तर परत मी युट्यूबवर ब्लॉग टाकणार आहे ग्रॅज्युएशन डेसाठी. फॅमिली फ्रेंडली मी ग्रॅज्युएशन झालोय की नाही मला कळत नाही. फॅमिली फ्रेंडली काहीतरी बोल. चोरी करू नको. तर काय वाटतं तुला ग्रॅज्युएशन झालं त्याच्याबद्दल? मी कॉलेज अटेंड केलंय मोजून 30 दिवस 3 वर्षातून. माझी मॅक्झिमम अटेंडन्स होती 11%. मी याला लास्ट भेटलो होतो जेसीला भेटलेलो 11वीचं मार्कशीट घ्यायला. त्यानंतर डायरेक्ट आता भेटतोय. आमची भेट झालेली. आम्ही एकत्र बेंच उचललेला 11वीचा दुसऱ्या का तिसऱ्या. स्मगलिंग बस. बाकी काय नाही. बाकी काय नाही. कॉलेजला आला जमलं तसंच जमलं. मी कॉलेजला होतो. हा कॉलेजला नव्हता. हा मुलगा आम्हाला रस्त्यात भेटलाय. त्याला आम्ही डिग्री दिली. तो खूप दुःखी होता. म्हणून तुम्हाला कसं वाटतं डिग्री दिलं? एकदम छान वाटतं. थँक्यू सो मच. मला एक आधार दिलाय. फायनान्शियल सपोर्ट मी बोलतो. युट्यूबवर जाणार आहे. थँक्यू सो मच. पण हा हेअरकट कुठला हेअरकट आहे? जबुरा. टोला माय लॉर्ड. मला असं वाटतं तू आयफोनला टॅग कर आणि जरा त्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे भाजकी. HDR सगळ्यांमध्ये येतं एवढं उन्हावर. चल ना बाईक आजकाल तसं बनवू ना रील. आणि मला एक काय त्यांचं इस राह में कहीं तुमसे मिली रोशनी अधूरी सी. इन ख्वाहिशों को उड़ाने मिली तुमसे तू है तो मैं हूँ. तुझे Yeah.